सदानंद मोरे. आपणा सर्वांचं महाराष्ट्र मंथनमध्ये मनापासून स्वागत. महाराष्ट्र मंथनमध्ये आपण आत्ता जो विचार करत आहोत किंवा चर्चा करत आहोत ती महाराष्ट्रामधल्या सगळ्यात महत्त्वाच्या व्यक्तीची, की ज्या व्यक्तीला आपण महाराष्ट्राचा मानबिंदू म्हणतो, आणि ती व्यक्ती म्हणजे आता छत्रपती शिवाजी महाराज. आणि शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या अनुषंगानं शिवाजी महाराजांचं राज्य, शिवाजी महाराजांच्या अगोदर महाराष्ट्राची काय परिस्थिती होती आणि शिवाजी महाराजांच्या नंतर सुद्धा काय घडलं, हे आपण समजावून घ्यायचा प्रयत्न करतोय. आणि ते समजावून घेताना कोणत्या महत्त्वाच्या व्यक्ती होत्या की ज्यांनी शिवाजी महाराजांच्याबद्दलही काही एक म्हटलेलं आहे आणि त्या म्हणण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्राची चर्चा केलेली आहे, महाराष्ट्राच्या आयडेंटिटीचा शोध घेतलेला आहे. तर अशा व्यक्ती आपण जेव्हा अधोरेखित करत होतो तेव्हा आपण ज्यांची नावं घेतली त्यांच्यामध्ये इतिहासाचे राजवाडे आणि अर्थात राजारामशास्त्री भागवत ही नावं आपल्या पुढे प्रामुख्याने आली. अर्थात ही नावं पुरेशी नाही आहेत, यांच्या अनुषंगाने आपण इतरही काही नावांचा उल्लेख करणार आहोत आणि चर्चाही तशीच करणार आहोत. आणि आपल्याला त्या काळाचं जे एक इंटेलेक्च्युअल ज्याला म्हणतो आपण ॲटमॉस्फिअर, एक माहोल त्या काळच्या चर्चेचा, त्या काळी लोकांना पडलेल्या प्रश्नांचा तो काय होता, नेमका सामाजिक राजकीय परिस्थिती काय होती, हे देखील आपल्याला समजून घेऊनच आपण पुढचा प्रवास करू शकतो. म्हणजे हे जे काही सिद्धांत असतात ना, अगदी इतिहासातले सुद्धा, ते अशा आभाळातून पडत नाहीत. खरं तर इतिहास हा एक प्रकारे वर्तमानाला दिलेला प्रतिसाद असतो, लक्षात घ्या. म्हणजे इतिहासाचं इंटरप्रिटेशन आपण जे करत असतो ते आपल्या वर्तमानातल्या समस्या सोडवण्यासाठी करीत असतो. त्यामुळे जेव्हा आपण या अगोदरच्या लोकांनी जो इतिहास लिहिला त्याचा जेव्हा आपण आज अभ्यास करतो तेव्हा त्यातल्या काही गोष्टींचा आपल्याला घसारा टाकावा लागतो की अरे हे त्या काळातल्या परिस्थितीमुळे निर्माण झालेलं आहे. आणि इव्हन आज आपण जे करतोय ते सुद्धा कदाचित काही प्रमाणामध्ये परिस्थितीचा परिपक्व असू शकतो. मग आपल्या पुढच्या पिढ्या ज्या असतील ना, त्या जेव्हा इतिहास लिहायला घेतील तेव्हा म्हणतील की अरे हे बाजूला ठेवूयात आपण गडीभर. त्यावेळेच्या परिस्थितीच्या दडपणामुळे म्हणा, दडपणाचा अर्थ वाईट अर्थाने घ्यायची गरज नाही, लक्षात घ्या. एक जे काही प्रश्न असतात, जे काही वातावरण असतं, त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सुद्धा आपण या सगळ्या इतिहासातल्या गोष्टींचा उपयोग करीत असतो. मग कधी कधी आपल्याला पर्यायी इतिहास असावा लागतो आणि त्या इतिहासामध्ये एक प्रकारचं मिथ मेकिंग सुद्धा असतं. आपण म्हणताना पुष्कळ म्हणतो की नाही इतिहास वेगळा आणि मिथ वेगळी. बरोबर आहे, म्हणजे एका अर्थाने बरोबर आहे, परंतु तुम्हाला असं म्हणता नाही येणार की अमुक तमुक इतिहासकाराच्या लिखाणामध्ये तुम्हाला शुद्ध इतिहास सापडेल आणि त्याच्यात कवडी इतकी मिथक नाही असं म्हणता येत नाही, हे लक्षात घ्या. तर हे आपण समजलं पाहिजे. आणि मला एक गमतीची गोष्ट आठवते, म्हणजे तुकाराम महाराजांचं एक वचन आहे की पुराणीचा इतिहास गोड रस सिविला. म्हणजे तुकोबांनी कुठल्या अर्थाने म्हटलं असेल ते वेगळं, पण आज आपल्याला त्याचा अर्थ काय घ्यायचा आहे की पुराणांना आपण मिथ म्हणतो, परंतु त्या पुराणामध्ये सुद्धा काही एक इतिहास दडलेला असतो. आणि आज आपण ज्याला इतिहास म्हणतो ना, त्या इतिहासामध्ये सुद्धा काही एक मिथ दडलेली असते. तेव्हा हा विवेक आपल्याला सतत करावा लागतो. म्हणजे जसं मिथ अँड रियालिटी हे कोसंबीचं गाजलेलं पुस्तक होतं, पण आता ते त्या काळातल्या अगोदरच्या इतिहासाचा आढावा घेतात आणि त्याच्यामधलं हे मिथ आहे वगैरे असं जेव्हा दाखवतात तेव्हा आपल्याला हेही पाहिलं पाहिजे की कोसंबींच्या लेखनात सुद्धा काहीतरी मिथ असणारच. ते एक मार्क्सच्या थिअरीतून आलेली मिथ असते, पण शेवटी इतिहास हा निर्भेळ असा आपल्याला कुठेही मिळणार नाही. तो कुठल्या ना कुठल्या तरी, जसं आपण नेहमी म्हणत असतो बघा की शुद्ध सोन्याचे दागिने आपल्याला नाही करता येत. सोनं किती शुद्ध असलं तरी त्याचा दागिना करताना आपल्याला त्यात थोडंसं खिनकस ज्याला म्हणतो आपण, थोडीशी भेसळ करावी लागते. म्हणजे मग ते आपल्याला हवं तसं वाकवता येतं, त्याला हवं तसा आकार देता येतो. तसंच काही प्रमाणामध्ये इतिहासाचं आहे. इतिहासाच्या सोन्यामध्ये आपल्याला मायथॉलॉजी थोडी द्यावी लागते. आणि असंच मायथॉलॉजी म्हणजे वाईट असं समजायचं काही कारण नाही, लक्षात घ्या. मायथॉलॉजी सुद्धा माणसाच्या जगण्याचा आधार असतो, हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे माणसाचं जगणं जितकं कॉम्प्लेक्स असतं, लक्षात घ्या, जितकं गुंतागुंतीचं असतं तितकीच त्याचा इतिहास, तितकीच त्याची मायथॉलॉजी तशी असते, हे आपण समजलं पाहिजे. काही लोक काय करतात माहिती का, हे सगळं सिम्प्लिफाईड करून टाकतात. म्हणजे जसं फिजिक्स मधल्या थिअरीज आपल्याला मॅथमॅटिक्सच्या भाषेमध्ये मांडता येतात.
तशा प्रकारे जणू काही सामाजिक विज्ञानामध्ये आणि अगदी इतिहासात सुद्धा करता येईल असा एक पॉझिटिव्हिस्ट अप्रोच असतो, तसं होत नसतं. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की ज्याला आपण पुराण म्हणतो ना, त्या पुराणामध्ये इतिहास आहे, परंतु आधिक्य मिथचं आहे. आणि आज आपण ज्याला इतिहास म्हणतो आणि असं आपल्याला असं वाटतं की नाही नाही, पुराणाचा एलिमेंट सगळा बाजूला, म्हणजे मिथचा एलिमेंट बाजूला टाकला पाहिजे आपण, तो कमीत कमी करण्याचा प्रयत्न करतो, पण कितीही प्रयत्न केला तरी ते पूर्णपणे संपुष्टात येणार नाही असं या ठिकाणी मी सांगतो. मग आपल्याला काय करता आलं पाहिजे माहिती का? आपल्याला असं करता आलं पाहिजे, पुराणामध्ये इतिहास शोधता आला पाहिजे आणि इतिहासामध्ये पुराण शोधता आलं पाहिजे. म्हणजे जसं भगवद्गीतेमध्ये कृष्णाने एका ठिकाणी म्हटलेलं आहे की कर्मामध्ये अकर्म जो पाहतो आणि अकर्मात जो कर्म पाहतो त्याला सगळं समजलं, तो शहाणा. तसं आपणाला इतिहासामध्ये पुराण आणि पुराणामध्ये इतिहास असं आपणाला पाहता आलं पाहिजे. म्हणजे पुराण इतिहास असा एक शब्द वापरतो आपण अलीकडच्या काळामध्ये, पण इतिहास पुराण हा शब्द नाही वापरत. पण इतिहास सुद्धा काही प्रमाणामध्ये लक्षात घ्या पुराण असतं, कारण ती तुमची इतिहास लिहिण्याची एक कंडिशन आहे की तुम्ही ते तुमच्या काळातल्या ज्या मिथ्स असतात त्या मिथ्स आहेत हे तुम्हाला कळत नाही, तुम्ही त्यांना रियालिटी धरून चालता. आणि तुम्ही काय करता मग, पूर्वीच्या काळात रियालिटीमध्ये जे मिथ आहे ते तुम्हाला आज दिसतं, ते एक प्रकारची हाइंडसाईट म्हणतो आपण त्याला, ते त्या काळातल्या लोकांना दिसत नाही. हा त्याच्यातला खरा मुद्दा आहे. असो, तर ह्याच दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं ना आज या सगळ्या इतिहासाकडे, म्हणजे पर्टिक्युलरली आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार करतोय. आता आजच्या काळात ते लोक कदाचित अवतार कल्पना मानत नसतील, पण हे कधीच हे आजचं आहे. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे लोक लिहित होते इतिहास, ते अवतार कल्पना मानणारे होते आणि म्हणून त्यांना असं वाटणं अगदी साहजिक आहे, त्याच्यात त्यांना काही अनैसर्गिक वाटत नव्हतं. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि आपण हे समजलो समजा आज, पण आपण याची खात्री देऊ शकत नाही की आज आपण जे लिहितो ना इतिहास म्हणून त्याच्यामध्ये मिथ नाही असं आपण नाही म्हणू शकत. कदाचित काही लोक जाणीवपूर्वक वापरत असतील आणि कदाचित काही लोकांना अजाणतेपणाने ते वापरण्याचा मोह होत असेल, त्यांना तेव्हा कळत असेल की अरे हे मिथ आहे. म्हणजे ज्यानं मिथ निर्माण केलं त्याला माहिती असतं की मिथ आहे, परंतु त्याचे जे अनुयायी असतात ना त्यांना ते खरं वाटतं, ती रियालिटी वाटते. हेही आपण या संदर्भात लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे जर लक्षात घेतलं ना, आपल्यामधले बरेचसे कलह, बरेचसे संघर्ष कमी होतील असं मला वाटतं. असो, तर आता आपण इकडे वळूयात. तर आपल्याला काय पाहायचं आहे की शिवाजी महाराजांच्याकडे आपण कसे बघतो. मग आपल्या अगोदरच्या इतिहासकारांनी कसं पाहिलं, म्हणजे शिवकालीन इतिहास लिहिणारे बकरीवाले ते वेगळे, पण अगदी थेट जेव्हा आपल्याला आधुनिक इतिहास लेखन पद्धतीचा परिचय झाला, मग आपण काय पद्धतीने लिहायला लागलो. तर याचं एक 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 पॉईंट महत्वाचा, म्हणजे ज्याची आपण दखल घेण्याची गरज आहे, तो म्हणजे अर्थात महात्मा ज्योतिराव फुले यांचा एक आहे आणि दुसरा राजवाड्यांचा आहे. आणि खरं तर राजवाड्यांचा पॉईंट हा काही प्रमाणामध्ये तो एका विशिष्ट दुसऱ्या एका दृष्टिकोनातून, व्यक्तीच्या दृष्टिकोनामुळे तो प्रभावित झालेला आहे. आणि ती व्यक्ती कोण, तर ती निबंधमालाकार विष्णू चिपळूणकर. हे आपल्याला स्वच्छ चित्र दिसलं पाहिजे. मग इथे आत मला आता काय दिसतं की 1869 मध्ये ज्योतिराव फुल्यांनी शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिला. आणि आपल्याला माहितीसाठी सांगतो की तेव्हा दक्षिण प्राईज कमिटीने एक स्पर्धा नाही म्हणता येणार, पण तसंच काहीतरी आयोजित केलं होतं की तुम्ही शिवाजी महाराजांच्यावरती काव्य करा. तर बऱ्याच लोकांनी, 4-5 लोकांनी तरी तशा पद्धतीची कविता करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांच्यामध्ये एक महात्मा फुले होते. आणि महात्मा फुल्यांचं वैशिष्ट्य काय की महात्मा फुल्यांनी पोवाडा लिहिला, बाकीच्या लोकांनी वेगळ्या पद्धतीने लिहायचा प्रयत्न केला. त्यातल्या त्यात कुंटेंचा प्रयत्न, महादेव मोरेश्वर कुंटे यांचा प्रयत्न फुल्यांना जवळ येणारा, म्हणजे देशी पद्धतीने लिहायचा होता आणि बाकीचे लोक संस्कृतच्या पद्धतीने लिहित होते. म्हणजे त्यामध्ये अगदी अण्णासाहेब किर्लोस्कर सुद्धा होते, जे पुढे नाटककार म्हणून मोठ्या जोमाने पुढे आले. तर त्याच्यात त्यांनी एक मांडणी केली. ती कशी मांडणी केली, ते जेव्हा शिवाजी महाराजांचा इतिहास लिहायचा प्रयत्न करतात पोवाड्याच्या माध्यमातून, तेव्हा ते असं दाखवतात की शिवाजी महाराज लहान असताना जिजाऊ साहेबांनी त्यांना भारताचा पूर्वीचा इतिहास सांगितला. म्हणजे आता असं विचारायचं नाही आपल्याला की जिजाऊंनी खरोखर तो इतिहास सांगितला असेल का, कारण त्या इतिहासाची मांडणी ही महात्मा फुल्यांच्या इतिहासाची मांडणी आहे. पण त्यांनी एक प्रकारे तो अगोदरचा इतिहास इंटरप्रिट केला. आता तो इतिहास ते त्या ठिकाणी विस्ताराने नाही मांडू शकले, पण नंतर त्यांनी तो इतिहास स्वतंत्रपणे मांडला, जसं तो आपण गुलामगिरीमध्ये वगैरे पाहतो. आणि गुलामगिरीवरती
विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी टीका केली. म्हणजे आता लक्षात आलं की नाही हे कसं पुढे जातं, पुढे सरकतं वगैरे वगैरे वगैरे. आणि मग फुल्यांच्या त्या इतिहासाच्या मधून प्रेरणा घेऊन नंतरच्या काळातले जे ब्राह्मणेतर इतिहासकार होते त्यांनी लिहायचा प्रयत्न केला. हे आपल्याला पहिल्यांदा म्हणजे हे मूळ काय आहे नेमकं हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे, मग आपल्याला समजतं. आणि मग त्याच्या संदर्भामध्ये त्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये भागवत नेमकं काय करतात हा तिथे मुद्दा येतो. तर तर निबंधमाला नावाचं एक मासिक पत्र म्हणून, एक मासिकच म्हणूयात, हे चिपळूणकरांनी सुरू केलं. चिपळूणकरांनी हे जेव्हा सुरू केलं त्याला आज 2024 साली 150 वर्ष पूर्ण होत आहेत. एक महत्वाची इव्हेंट आहे, लक्षात घ्या. आणि त्यावेळेला ते पुण्यामध्ये एका शाळेत, सरकारी शाळेमध्ये शिक्षक होते. आणि कुंटे त्या शाळेचे हेडमास्टर होते. आणि कुंटे आणि चिपळूणकर यांचं कधीच पटलं नाही, पण तो वेगळा मुद्दा आहे, आता सांगितलं तुम्हाला मी. आता हे जेव्हा पटेनासं झालं आणि सरकारला काही गोष्टी त्यांच्या आक्षेपार्ह वाटल्या, तेव्हा त्यांनी चिपळूणकरांची बदली पुण्यावरून बाहेर रत्नागिरी वगैरे ठिकाणी केली. तिथं तरी गेल्यावरती यांचे उपद्या कमी वगैरे होतील असा मुद्दा आहे. अर्थात चिपळूणकर काही तसं ऐकणाऱ्यांच्यापैकी नव्हते. तिकडे जाऊन कदाचित काही दिवस थांबले असतील आणि त्यांनी चक्क नोकरीचा राजीनामा दिला आणि ते परत पुण्याला आले. आणि माला त्यांची अशा पद्धतीने सुरू झाली. मग पुढे मधल्या काळामध्ये आपण पाहतो की गुलामगिरी ग्रंथ आला आणि फुल्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. तर सत्यशोधक समाज ही संस्था, ही चळवळ आणि आणि गुलामगिरी हा ग्रंथ याच्यावरती निबंधमालेतून चिपळूणकरांनी टीका केली. हे आपण लक्षात ठेवा पक्क, म्हणजे आपल्याला पुढच्या गोष्टींची संगती लागते आपल्या इतिहास लेखनात, आपल्या चळवळीत सामाजिक राजकीय नेमकं काय काय घडत गेलं. आता हे सगळं चाललेलं असताना पुढे होतंय असं की महात्मा फुले हे या पद्धतीने लिहितात, चिपळूणकर त्या पद्धतीने लिहितात आणि दोघांच्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत. चिपळूणकरांचा भर कशावरती आहे तर तो 3 गोष्टी त्यांच्या कळीच्या आहेत. एक 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 स्वराज्य, एक स्वधर्म आणि 3 स्वभाषा. या 3 गोष्टी त्यांच्या संपूर्ण विचारसरणीला पायाभूत आहेत. आता जेव्हा ते स्वराज्याची कल्पना करतात, जेव्हा ते स्वभाषेची कल्पना करतात आणि जेव्हा ते अर्थात स्वधर्माची कल्पना करतात, तेव्हा स्व आपण कोण आहोत हा मुद्दा आला. तर साहजिकपणे चिपळूणकर काय म्हणणार की स्व म्हणजे आपण आर्य आहोत. लक्षात घ्या. फुले काय म्हणणार की नाही आपण म्हणजे फुल्यांच्या डोळ्यापुढे तेव्हा अर्थात बहुजन समाज आहे की आपण, आता अनार्य शब्द वापरायचा काय मला माहित नाही, फुले तर वापरत नाहीत म्हणजे म्हटलं तर आपण जे कोणी आहोत ते आपण आर्य नाही आहोत. आपण म्हणजे हे सगळे मग शूद्र अतिशूद्र वगैरे त्यांच्या पद्धतीने ज्यांना ते म्हणतात ते. आणि ते असं पुढे जाऊन म्हणतील की त्या आर्यांनी इथे येऊन इथल्या शूद्र अतिशूद्र इत्यादी सो कॉल्ड अनार्यांना जिंकलं आणि त्यांना गुलामगिरीत टाकलं आणि आपलं राज्य सुरू केलं. ही फुल्यांची इतिहास मीमांसा आहे. चिपळूणकर तसं नाही म्हणणार. म्हणजे जरी त्या काळामध्ये आर्य हे बाहेरचे होते, भारताच्या बाहेरचे, आणि ते कुठल्या याच्याबद्दल अनेक वाद प्रवाद वगैरे त्या काळातही होते, त्यात लोकमान्य टिळकांनी एक कॉन्ट्रीब्युशन केलं, पण ते इथे आले ते आक्रमक म्हणून आले. आता गंमत म्हणजे अशी आहे की जे चिपळूणकरांच्या पठडीतले इतिहासकार म्हणता येतील ते सगळे ही मिथ मान्य करत होते. आता इथे मी मिथच्या बाबतीत बोलतोय. ही एक प्रकारची मिथ आहे. त्याला तसं काही ऐतिहासिक पुरावा ज्याला म्हणतो आपण तो आपल्याला 100% सापडणार नाही, म्हणून त्याच्याबद्दल मतभेद होतात. पण त्यातला मुद्दा काय येतो की ही फक्त फुले नाही मान्य करत आणि बाकीचे सगळे इतिहासकार, मग ते राजवाडे असतील, ते टिळक असतील, ते आणखीन दुसरे कोणी असतील, चिपळूणकर असतील, तेही मान्य करतात. फक्त ते काय म्हणतील की आर्य हे आक्रमक वगैरे म्हणून नाही आलेले, समजा आले असतील तर. पण मग ते कसे आले ते असं म्हणणार की इथले जे कोणी लोक होते ते पुरेसे सिव्हिलाइज नव्हते, सुसंस्कृत नव्हते. तर हे इथे आले आणि त्यांनी सगळं इथे आणलं, जे ज्याला आपण संस्कृती वगैरे म्हणतो, आणि त्यांना मग ती दिली आणि यांनी ती घेतली. किंवा फार तर असं म्हणा की इथले लोक आणि ते लोक, मग आर्य आणि अनार्य शब्द वापरा, आणि त्यांच्यात जी काही सरमिसळ संघर्ष वगैरे झाला, समन्वय झाला, एकमेकांच्या गोष्टी घेतल्या, त्यातनं आपला पुढचा समाज सिद्ध झाला असं ते म्हणतील. परंतु तिकडनं आले हे मान्य करतात. म्हणजे जसं इंग्रज लोक काय म्हणायचे, जसं किपलिंग माहिती आहे तुम्हाला ना, की इंग्रज लोकांचं इथे भारतामध्ये
किंवा अन्यत्र जगात जिथे जिथे गेले तिथं येण्यामध्ये, त्यांना जिंकण्यामध्ये तिथल्या लोकांना त्यांचं एक मिशन आहे. आणि ते कोणतं मिशन आहे? सिव्हिलायझिंग मिशन आहे. इथल्या लोकांना सुसंस्कृत करण्याचं मिशन आहे. आता या दृष्टिकोनातून आपण नाही पाहू शकत त्याच्याकडे. आपण काय म्हणणार की ते आक्रमक होते, ते शोषण करण्यासाठीच आले होते, सत्ता गाजवण्यासाठीच आले होते, असं आपण म्हणणार. हा फरक होतो या दृष्टिकोनामध्ये, आणि हे सगळीकडे आहे. तेव्हा हा एक दृष्टिकोन आहे. तेव्हा ती जर मी त्याला आत्ता मीथ म्हटलं असलं तरी ती मीथ त्या काळात सगळ्यांना मान्य होती. फक्त त्या मीथला कसं वळवायचं, तिचा कसा उपयोग करायचा, हे ज्याने त्यांनी ठरवलं. मग फुल्यांनी असं ठरवलं की नाही, ते बाहेरून आले आहेत ना, मग ते असे आहेत. मग त्यातनं त्यांनी अवतारांच्या थिअरीचं एक वेगळं इंटरप्रिटेशन वगैरे वगैरे दिलं. आणि मग आपण चिपळूणकरांकडे जेव्हा येतो, मी ज्याच्यावरती चिपळूणकरांनी टीका केलेली आहे, मग तिथे आपल्याला असं दिसतं फुल्यांच्या चिपळूणकरांच्या मांडणीमध्ये की स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषा. आता हा स्वधर्म कोणता आहे, हा मुद्दा आला. मग तो स्वधर्म म्हणजे सनातन धर्म. लक्षात घ्या, म्हणजेच चातुर्वर्ण्याधिष्ठित वर्णाश्रम धर्म, आणि म्हणजेच महाराष्ट्र धर्म, हे राजवाड्यांचं इंटरप्रिटेशन आहे. भागवत कधीही सनातन धर्म हा शब्द वापरत नाहीत. म्हणून म्हणालो की भागवतांची एक वेगळी थिअरी आहे. मग भागवत काय करतायत? भागवत महाराष्ट्र धर्म शब्द वापरतात, लक्षात घ्या. आणि भागवत आणखीन एक शब्द वापरतात, तो फार महत्वाचा आहे. तो म्हणजे आमचा राष्ट्रीय धर्म. आमचा म्हणजे मराठ्यांचा, आणि मराठी म्हणजे महाराष्ट्रातले सगळे, असं एक त्यांचं व्यापक इंटरप्रिटेशन आहे. मग आता आपल्याला 3 इंटरप्रिटेशन मिळाली. एक फुले आणि फुल्यांच्या पठडीतून पुढे गेलेलं, एक चिपळूणकर आणि चिपळूणकरांच्या पठडीतून पुढे गेलेलं, आणि भागवत. आणि अनफॉर्च्युनेटली भागवतांच्या पठडीतून पुढे काही गेलेलं नाही. हे महाराष्ट्राच्या इतिहास मीमांसेचं हे दुखणं आहे की ज्याने अतिशय महत्वाचे मुद्दे मांडले त्याच्याकडे आपण पूर्ण दुर्लक्ष केलं. का? कारण फुल्यांच्याकडे अनुयायी आहेत, चिपळूणकर टिळक परंपरेकडे अनुयायी आहेत. म्हणजे चिपळूणकर टिळक बंधन नाही, मी टिळकांचं एक वेगळंच आहे. चिपळूणकर राजवाडे परंपरेकडे अनुयायी आहेत. पण भागवतांची अशी परंपरा निर्माण झालेली नाही. काही प्रमाणामध्ये शेजवळकर वगैरे लोकांच्यावरती त्यांचा प्रभाव होता, नाही असं नाही, पण भागवतांचा तो एवढा मोठा आवाका पेलण्याची क्षमता कोणातच नव्हती. हे आपल्याला पाहिलं पाहिजे. म्हणजे आपल्याला पुढे काय पाहिजे की राजवाडे चिपळूणकरांना अनुसरून काय म्हणतायत आणि भागवत वेगळं काय म्हणतायत हे आपल्याला पाहिजे. आणि मग त्यांची शिवाजी महाराजांकडे पाहण्याची एक दृष्टी कशी निर्माण होती वेगळी, हे आपल्याला पाहिजे. धन्यवाद.